काय काय त्रास होत ताई तुम्हाला? मला तुमच्याकडे येण्याआधी मला मानसिक त्रास होता. माझी धडधड वाढायची. मला कोणाशी बोलायला पण माझं अंग कापायचं आणि बोलता बोलता पण मला रडायला यायचं. असं मानसिक स्ट्रेस मला होता. त्याच्यानंतर मग मला प्रेग्नन्सी राहिली. ती 15 दिवसातच माझं मिसकॅरेज झालं. तिथे डॉक्टरांनी सोनोग्राफी वगैरे केल्यानंतर तिथे मला असं समजलं की फायब्रॉइड्स आहेत आणि ते पण बऱ्यापैकी मोठे आहेत म्हणून. तर त्यांनी मला सांगितलं की नेक्स्ट टाइम जर तुम्ही चान्स घेतला तरी पण मिसकॅरेज होण्याचे जास्त चान्स आहेत म्हणून. आणि फायब्रॉइड्सवरती त्यांनी ट्रीटमेंट सांगितली होती, पण ते त्याचं हे नव्हतं, कन्फर्म नव्हतं की त्याच्याने होईलच म्हणून. त्याच्यानंतर मग मी सरांकडे ट्रीटमेंट घेतली होमिओपॅथीसाठी. त्याच्याने मला 10 वर्षाचा आधीच मुलगा होता, त्याच्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये भरपूर डिफरन्स झालेला होता, गॅप होता भरपूर. पण होमिओपॅथी घेतल्यावर तुम्हाला याच्याने आराम पडला. आराम. बघा मित्रांनो, हा जो पेशंट होता, ह्या पेशंटला हा मेंटली डिस्टर्ब होता. याला रात्रीची झोप लागत नव्हती. युटेराईन फायब्रॉइड होतं. त्याच्यामुळे एकदा प्रेग्नन्सी राहिली, त्यानंतर मिसकॅरेज झालं आणि डॉक्टरांनी गायनेकोलॉजिस्टने सांगितलं होतं की यापुढे तुम्ही प्रेग्नन्सी ठेवू नका आणि ठेवलंच तर मिसकॅरेज होईल. पहिलं बाळ यांचं 10 वर्षाचं होतं. त्याच्यानंतर यांना प्रेग्नन्सी राहिली नव्हती. आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट दिल्यानंतर पहिल्यांदा त्यांचे जे मेंटल डिस्टर्बन्स झाला होता ते आधी ते काम झाले. त्यांची छातीची दळदळ होणे, रात्रीची झोप न लागणे, एकटं राहून रडणे, हे जे सिम्पटम होते हे सिम्पटम पूर्ण गेले आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 महिन्यामध्येच त्यांना प्रेग्नन्सी राहिली आणि आज त्यांचं हेल्दी बाळ आहे. डिलिव्हरी तुमची कशी झाली? नॉर्मल डिलिव्हरी झाली. आणि जन्माच्या वेळेस बाळाचं वजन किती होतं? 2 किलो 900 बाळाचं वजन होतं. आता हा बाळा 7 महिन्याचा आहे ना? हो, 7 महिन्याचा आहे. 8 किलो वजन. 8 किलो वजन आहे. असा हेल्दी बाळ आहे. अशी होमिओपॅथी ट्रीटमेंट आहे की होमिओपॅथी ट्रीटमेंटने इतक्या कमी वेळेमध्ये तुम्ही मेंटली पण फिट होऊ शकतात आणि फिजिकली पण फिट होऊ शकतात. आणि ज्या गोष्टी अशक्य आहे की इतर वेळेस गायनेकोलॉजिस्टला वाटतंय की आता प्रेग्नन्सी राहू शकत नाही, ती सुद्धा प्रेग्नन्सी फक्त होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटने राहिलेली आहे. तुम्ही काय सांगाल इतर महिलांना होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली पाहिजे? ट्रीटमेंट घेतली पाहिजे, कारण की खूप चांगली आणि रिझल्ट पण लवकर आहेत. मला तर डॉक्टरांनी सांगितलं होतं की सेकंड चान्स तुम्ही घेऊच नका, राहणारच नाही म्हणून. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही होमिओपॅथी घ्यायला पाहिजे. ओके, थँक्यू मॅम.